भरतीची परीक्षा आता एमपीएससी घेणार, मात्र जाहिरात नेमकी कधी निघणार? दरवर्षी लाखो तरुण हे सरकारी नोकरीचं स्वप्न पाहत अभ्यास करत असतात. म्हणूनच महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आणि कामाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. लवकरच महसूल विभागातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मार्फत होणार आहे. यामुळे पूर्वीच्या गोंधळ आणि गैरप्रकारांना पूर्णविराम मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी भरती प्रक्रिया ही वादामध्ये सापडली होती. अनेक तांत्रिक अडचणी आणि अनियमितता समोर आल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार मागणी केली होती की ही परीक्षा एमपीएससी कडे सोपवावी. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत आता सरकारने ही जबाबदारी एमपीएससीला दिली आहे. यामुळे परीक्षेचा दर्जा उंचावेल आणि फक्त गुणवत्तेवर आधारित निवड होईल अशी आशा आता निर्माण झाली आहे. आता महसूल विभागामार्फत तब्बल 1700 पेक्षा जास्त तलाठी पदांची ही भरती होणार आहे. रिक्त जागांचा अहवाल 8 मे पर्यंत सादर करावा लागणार आहे. तलाठी भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारने प्रशासनाला कडक सूचना देखील दिल्या आहेत. राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना आपल्या विभागातील जिल्हानिहाय रिक्त तलाठी पद आणि आरक्षण तपासून 8 मे पर्यंत शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर ही प्रक्रिया वेगाने पुढे जाईल. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व विभागीय आयुक्तांना अहवाल दिल्यानंतर महसूल विभाग ही जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं तर जुलै 2026 मध्ये ही महाभरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी 2023 मध्ये तलाठी भरती घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. भरतीची आता काही मुख्य वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. एकूण रिक्त पदं ही 1700 पेक्षा जास्त आहेत. पेसा आणि बिगर पेसा क्षेत्रासाठी स्वतंत्र जागांचं वर्गीकरण करण्यात येणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता जर सांगायची झाली तर कोणत्याही शाखेतील पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. निवड प्रक्रिया अगदीच सोपी आहे. एमपीएससी मार्फत लिखित परीक्षा आणि इतर टप्पे हे पार पडणार आहेत. आता तलाठी हे पद ग्रामीण भागातील प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ मानलं जातं. गावातील महसूल कामं, जमिनीचे रेकॉर्ड, कर वसुली इत्यादी जबाबदाऱ्या तलाठ्याकडे असतात. समाजात या पदाला विशेष प्रतिष्ठा आहे. त्यामुळे या भरतीसाठी प्रचंड स्पर्धा असते. एमपीएससी सारख्या विश्वासार्ह संस्थेमार्फत ही परीक्षा होणार असल्याने उमेदवारांना आता अधिक मेहनत आणि स्मार्ट अभ्यास करावा लागणार आहे. एमपीएससी मार्फत घेतली जाणारी ही तलाठी भरती 2026 महाराष्ट्रातील तरुणांसाठी खरोखरच जीवन बदलणारी संधी ठरेल. तुम्हीही तलाठी भरतीची वाट पाहत असाल तर अभ्यासाच्या तयारीला लागा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.